शरद पवारांच्या टोंगळ्यापर्यंत झुकून लाळ घोटणारी माणसं विरोधात गेली। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर। अनेक लोकांना शासकीय कार्यालयात खर्च केला तर योजनांचा लाभ मिळतो, त्यामुळे सामान्य माणसाला दिल्या घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही। याचे प्रमुख कारण म्हणजे गढूळ झालेलं राजकारण आणि या पक्षातून त्या पक्षात जाणारे नेते। या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपल्याला हक्काच्या योजना मिळत नाहीत, असे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले। ते वसमत विधानसभा मतदारसंघातील मातंग समाज, गायरान जमीन अतिक्रमण धारक, नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते। जयप्रकाश दांडेगावकर महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाबद्दल पुढे बोलताना म्हणाले की जनावरांच्या खरेदी विक्रीचे बाजार पाहिले तसे आमदार फोडाफोडीचे माणसांचे खरेदी विक्रीचे बाजार पाहायला मिळाले। जी लोक शरद पवारांच्या टोंगळ्यापर्यंत हात जोडून कौतुकाची भाषणे करायची ती माणसं शरद पवारांच्या विरोधात गेली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। यावेळी मातंग समाजातील विविध विषय समस्यांवर चर्चा करण्यात आली। आगामी काळात सर्व समस्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन जयप्रकाश दांडेगावकर यांनी बैठकीत दिले। बैठकीला मातंग समाजातील सर्व समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांना सोडून जातात, पक्ष बदलतात, ही माणसं कधीही तुमची होऊ शकत नाही। ही फक्त स्वतःचीच आहेत, कुणाची नाही। असे पळपुटे नेते, असे पळपुटे पक्ष लोकांच्या कल्याणाचं काम करू शकत नाहीत। त्यामुळे यावेळी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बदललेल्या सगळ्या इतक्या घाणेरड्या राजकारणात सुद्धा जर गरीब माणूस जागा नाही झाला तर सगळ्यात जास्त नुकसान त्याचं आहे। सरकार कोणाची बदलली तर मोठ्या माणसाचं, श्रीमंताचं नफ्यामध्ये कमी होईल, नुकसान होत नाही, पण गरीब माणसाचं मात्र जास्त नुकसान होतं। म्हणून विचारपूर्वक जे पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन गरिबी उच्चाटनासाठी, गरिबी निर्मूलनासाठी काम करतात, अशाच पक्षांच्या सोबत राहिलं पाहिजे। आपण पाहताय गेली 50-60 काही लोकांना शासकीय कार्यालयात खर्च केला तर योजनेचा लाभ मिळतो। सामान्य माणसाचा जो अधिकार आहे तो त्याला बिना तक्रार, बिना काय दिल्या गेल्याशिवाय त्याच्यापर्यंत पोहोचत नाही। ही राजकारणातली परिस्थिती, हे गढूळ झालेलं राजकारण, या पक्षातून त्या पक्षात जाणारे नेते, या सगळ्याचा परिणाम असा आहे की आपणाला आपल्याच हक्काच्या योजनापासून वंचित राहावं लागतंय। महाराष्ट्रातलं राजकारण तर कधी नव्हतं इतकं खराब झालेलं आहे की जनावरांचे खरेदी विक्रीचे बाजार आपण पाहिले, पण आमदार फोडाफोडीमध्ये माणसांच्या खरेदी विक्रीचे बाजार सुद्धा आपण पाहिले। सगळ्यांनी टीव्हीला पाहिलंय, वर्तमानपत्रात पाहिलंय की जी टोंगळ्यापर्यंत नेऊन लाळ घोटून शरद पवारांची कौतुकाची भाषणं करत होती ती माणसं सुद्धा शरद पवारांच्या विरोधात गेली। प्रत्येक वेळी ठाकरे कुटुंबाचं नाव घेणारे आणि ठाकरेमुळे ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळख मिळाली तीही माणसं ठाकरे कुटुंबाला